काय नेमकं ती घटना घडली होती आणि त्याच्यावर कारवाई करायची? हो, माझ्याकडे ती बातमी आली आणि तो रील्स माझ्या व्हॉट्सअपला आलेला आहे। त्याच्याबाबत आम्ही मुख्याध्यापकाला खुलासा मागवलेला आहे। आता त्यांचा खुलासा आला की आम्ही इमिजिएटली कारवाई करणार आहोत। अशा पद्धतीचे रील्स झाल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो किंवा काय? ॲक्च्युअली अशा शाळांची आम्ही परवानगी देत असतो वेगवेगळ्या संस्थांना। जर आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं तर प्रबोधनात्मक असेल, सामाजिक काही असेल तर, किंवा एखादं शूटिंगचा कंटेंट म्हणून शाळेचं शूटिंग दाखवणं गरजेचं असेल तर अशावेळी आम्ही परवानगी देत असतो। पण आम्ही ज्यांनी आम्हाला परवानगी मागितलेली आहे ती परवानगी कशासाठी मागितली, त्यांचा हेतू काय आहे हे तपासून परवानगी यापूर्वी आम्ही दिलेली आहे। तथापि या प्रकरणामध्ये आमच्याकडे कुठलीही परवानगी घेतलेली नाही आहे, त्यामुळेच आम्ही मुख्याध्यापकाचा खुलासा मागवलेला आहे। तुम्ही समाजामध्ये काय आव्हान कराल या संदर्भात? नाही, मी समाजामध्ये आव्हान तर असं करेल की आता आम्ही CCTV बसवण्यासाठी शासनाचं GR आहे। आमच्याकडे 1960 शाळा आहेत, त्यापैकी 1278 शाळांमध्ये आमचं CCTV बसवण्याचं कामकाज पूर्ण झालेलं आहे। उर्वरित शाळांमध्ये पण येत्या 15 दिवसामध्ये, म्हणजे 682 शाळा ज्या आमच्या राहिल्या येत्या 15 दिवसांमध्ये आम्ही BDO आणि गटशिक्षण अधिकारी यांच्याशी कोऑर्डिनेशन करून 15व्या वित्त आयोगाचा निधी वापरून CCTV बसवण्याचा आम्ही टाईमलाईन दिलेली आहे। त्यामुळे आमच्या 100% शाळांमध्ये आम्ही CCTV बसवणार आहोत, जेणेकरून अशी कुठलीही घटना घडणार नाही याची खातरजमा आम्ही करतच आहोत। पण मी आव्हान असं करेन की कुठलंही समाज विघातक गोष्ट सोशल मीडियावरून असेल किंवा प्रसारमाध्यमांमधून असेल अशी शाळांच्या बाबतीमध्ये प्रसारित होणार नाही याची काळजी विभाग म्हणून, प्रशासन म्हणून आम्ही घेणं गरजेचंच आहे। पण तितकीच जबाबदारी त्या स्तरावर काम करणारे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची देखील आहे। या व्हिडिओमध्ये माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी फोटो काढण्यासाठी मुख्याध्यापकांकडून परवानगी घेतलेलं समजतं। नेमक्या त्यावर पुढे भूमिका असणारी कारवाई नेमकी काय? हां, मी पण बातमीमध्ये सेम तुम्ही म्हणता ते वाचलेलं आहे। मुख्याध्यापकाने असं म्हटलंय, पण मुद्दा हा उपस्थित राहतो की शाळा ही सरकारी मालमत्ता आहे आणि या सरकारी मालमत्तेमध्ये तुम्ही खाजगी काम आहे, म्हणजे एखादा रील्स तयार करणं हे खाजगी काम आहे। खाजगी कामासाठी तुम्ही परवानगी कशी दिली हाच मुख्य मुद्दा आहे। त्यामुळेच आम्ही खुलासा मागवला आहे आणि खुलासा आला की इमिजिएट आम्ही कारवाई करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।